नमस्कार मंडळी, तुम्ही जर आकर्षणाचा सिद्धांत एखाद्या ठराविक व्यक्तीकरता वापरत असाल आणि अशी व्यक्ती ज्यांच्यासोबत तुमचं खूप भांडण झालं आहे, वादविवाद, गैरसमज वगैरे झाले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी अबोला आहे आणि तुमची अशी इच्छा आहे की त्या व्यक्तीने स्वतःहून तुमच्याकडे येऊन माफी मागावी, माघार घ्यावी वगैरे आणि मग तुमचं बोलणं सुरू व्हावं. तुम्ही या प्रकारे जर विचार करून काही आकर्षित करत असाल तर खूप चुकीच्या पद्धतीने आकर्षित करताय. त्याच्यात ब्रह्मांडाकडे खूप एक चुकीचा संदेश जात आहे व ऊर्जा जात आहे. त्यापेक्षा असं आकर्षित करा की माझं आणि त्या व्यक्तीचं नातं खूप मजबूत आहे, खूप सकारात्मक आहेत, आमच्या दोघांमध्ये खूप समजूतदारपणा आहे, आमचं एकमेकांना कायम सहकार्य असतं, आमच्यात खूप अंडरस्टँडिंग आहे. असे सकारात्मक शब्द वापरा मंडळी आणि मग फरक बघा. ती व्यक्ती तर येईलच, पण जो तुमच्यातला संवाद होईल ना त्याच्यात भांडणं नाही होणार, उलट गैरसमज दूर होतील आणि खूप काहीतरी चांगलंच होईल. लक्षात ठेवा. धन्यवाद.